नमस्कार, मी मेघा उगले तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते। आजचा हा व्हिडिओ आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या तयारीचा। कारण शेवटचा गुरुवार आलेला आहे। शेवटचा गुरुवार म्हणजे उद्यापन। तर उद्यापनाच्या तयारीसाठी मी सज्ज झालेले आहे। कसं आहे, पहिले 3 गुरुवारचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच। पहिल्या गुरुवारी मी आई तुळजाभवानीचं रूप कलशाला दिलं होतं। दुसऱ्या गुरुवारी महालक्ष्मी आईचं रूप दिलं होतं आणि तिसऱ्या गुरुवारी वरलक्ष्मीचं रूप दिलं होतं। तर आता चौथ्या गुरुवारी तुम्ही कोणतं रूप देणार आहात देवीला, हे बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला। तर ते मात्र मी तुमच्यासाठी सरप्राईज ठेवलेलं आहे आणि त्याचीच तयारी करण्यासाठी मी गेले होते कल्याण फुल मार्केटला। कल्याण फुल मार्केट इतकं फुलांनी सजलं होतं, नेहमीच असतं, पण आता गुरुवारमुळे मार्गशीर्ष महिन्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या, गुलाबाच्या वेण्या, ऑर्किडच्या वेण्या, शेवंतीच्या वेण्या, खूप सुंदर सुंदर वेण्या होत्या तिकडे। काय घेऊ आणि काय नको असं झालं होतं मला। कारण आपण नेहमी लोकल मार्केटमधनं आपल्याला हवी तेवढी फुलं घेऊन येतो। इतकी व्हरायटी बघायची रोज आपल्याला सवय नसते। त्यामुळे या स्टॉलवर जाऊ की त्या स्टॉलवर जाऊ सारखं असं वाटत होतं। त्यामुळे काही समजतच नव्हतं। त्यानंतर थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर ही सगळी हारांची दुकानं होती। छोट्या मोठ्या अगदी 4-4, 5-5 फुटांचे हार लटकवलेले होते। इतके छान दिसत होते हार, पण विशेष मी हार जास्त घेत नाही। त्यामुळे मी बाहेर आले आणि हे कमळांची फुलं, कमळं होती, आपली दुर्वा, तुळस, हे सगळं स्टॉल होते तिकडे मी गेले। कारण जे रूप मी आता महालक्ष्मी आईचं करणार आहे त्यासाठी मला तुळशीची माळ करायची होती। त्यामुळे मी तुळशीची एक जुडी घेतली आणि सुट्टी फुलं घ्यायला मार्केटमध्ये शिरले। सुट्टी फुलं पण एकतर लाईट लावला होता त्याच्यावरती, त्याच्यामुळे त्याचा कलर एवढे वेगवेगळे दिसत होते। खूप जांभळ्या रंगाची अष्टर होते, जांभळ्या रंगाची शेवंतीची फुलं होती, पिवळी, गुलाबाची फुलं तर इतकी सुंदर मिळाली। आणि अगदी म्हणजे बाहेर 10ला 2 गुलाबं मिळणारी 40-40 रुपयाला पाव मिळाली आणि अर्धा किलो 1 किलो मिळाली। आणि या आहेत अम्मा। या अम्मा इतक्या गोड होत्या ना, त्यांना फक्त मी रिक्वेस्ट केली मला तुळशीची माळ बनवून द्याल का। त्या बोलल्या सिर्फ मेरे को तुळस निकाल के दे, मैं बना के देती हूँ। आणि ती अम्मा एवढी गोड होती। एक बाई आली तिकडे, तिने विचारलं वेणी कितीला दिली, तर अम्मा म्हणाली 10 रुपये। तर ती तोंड वाकडं करून गेली। तर अम्मा पटकन बोलली, अम्मा अभी क्या 5 रुपये में दूँ। मस्त होत्या एकदम, माझ्याकडनं पैसेही नाही घेतले। तुम्ही कधी जाल तर नक्की त्या अम्माला भेटा। फुल मार्केटला एंट्री केल्यानंतर सगळ्यात लास्ट उजव्या हाताला त्या बसतात आणि खरंच खूप रिझनेबल गजरे आणि रिझनेबल वेण्या देतात। व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।